श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला महालक्ष्मीची व्रताची कथा सांगणार आहे। गुरुवारची कहाणी सफल संपूर्ण। गुरुवारचे व्रत केल्यामुळे आपल्या घरात काय सुख समृद्धी लाभत होते। तर चला मी आज तुम्हाला कथा सांगणार आहे। श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात वास करावा, पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात। हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात। श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत। पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रामेश्वरी, चंद्रा, गिरिजा, मालती, सुशीला विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखले जाते। अशा या सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीचे ध्यान घ्यावी अशी ही कहाणी आहे। द्वापार युगातली आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली। येथे एक राजा राज्य करीत होता। त्यांचे नाव भद्रश्रवा होतो। शूर होता, दयाळू होता आणि प्रजा दक्ष होता। 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे याचे ज्ञान त्याला होते। अशा या राजाच्या राणीचे नाव होते सूरजचंद्रिका। राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती। त्यांना एकूण 8 अपत्य होते, 7 पुत्र आणि त्याच्यानंतर झालेली एक कन्या। राजा राणीने कन्येचे नाव शांबाला ठेवले होते। एकदा देवीचे मनात आले, आपण राजाच्या राजाप्रसादी राहावे, त्याने राजा आणखी सुखी होईल, प्रजेलाही तो आणखी सुख देईल। गरीबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपयोग होईल। म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले, फाटकी वस्त्रे लायली, आदरासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली। तिला पाहताच एक दासी पुढे आली। तिने म्हातारीला विचारले, कोण ग बाई तू? कुठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय? काय हवंय तुला? म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेला राहते। मी तुझ्या राणीला भेटायला आले। कुठे आहे ती? दासी म्हणाली, राणी साहेब महालात आहेत। त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील। तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून तुला त्या हकलूनच देतील। तू तेथेच थोडा वेळ आडोशाला थांब। म्हातारीला राग आला। ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वेश्याची पत्नी होती। तो वैश्य फार गरीब होता, त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत। नवरा तिला मारहाण करी। हा त्रास कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली। तिची अवस्था पाहून मला तिची दया आली। मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मीचे व्रत माहिती सांगितली। त्याप्रमाणे तिने ते व्रत केले। तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली। तिचे दारिद्र्य संपले, तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले, तिच्या जीवनात आनंद भरला। लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ते दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली। या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे। देवीचे कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे, पण लक्ष्मी व्रताचा तिला आता विसर पडला आहे। त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी येथे आले आहे। म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली। म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, मला सांगाल का ते व्रत? मी करीन ते नेमाने करीन, उठणार नाही, मातणार नाही, घेतलेला वसा टाकणार नाही। म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली। मग ती उठली व काठी टेकत निघणार तेवढ्यात राणी तरातर महालातून बाहेर आली। फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली, कोण गो तू थेरडे? येथे कशाला आलीस? जा इथून। तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून तिने दिले। ती म्हातारीला म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही। राणीचे तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले। राणीचा महाल सोडून म्हातारीने निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली। ती मुलगी होती राजकन्या शांबाला। तिने ऐकून म्हातारीला नमस्कार केला। नी कळवळून म्हणाली, आजी रागवू नका, माझी आई चुकली, तिच्यासाठी मला क्षमा करा, मी तुमच्या पाया पडते। राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली।
तिने श्याम बालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले. तिची स्थिती सुधारली. दासी पण सोडून ती सुखाने संसार करू लागली. राजकन्याने श्याम बालेनेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले. सगळे नेम धर्म पाळून दर गुरुवारी तिने हे व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले. लवकरच श्याम बालाचा विवाह मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाली. लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखान समाधानात चालू लागला. पण इकडे भद्रशावाला व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. त्यांचे राज्य गेले. त्यांचे सगळे वैभव ऐश्वर्य लयाला गेले. चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली. अन्न पाण्यालाही ती महाग झाली. भद्रशावाला फार वाईट वाटे, पण तो तरी काय करणार. एके दिवशी चिंतेने उगत होता तसा माळवतही होता. एक दिवस भद्रशावाला वाटले मुलीकडे जावे, तिला पाहावे आणि 4-8 दिवस तिच्याकडे राहावे. त्याप्रमाणे तो जावायच्या राज्यात आला. चालून चालून तो खूप दमला होता, म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रशावाला ओळखले आणि दासी धावत महालात गेली. राजाला बातमी सांगितली. श्याम बालालाही ते समजले. श्याम बालाला आणि मालाधाराने रथ पाठवून भद्रशावाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला. काही दिवस जावायच्या आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रशावा राजवाड्यात राहिला. आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले. जावायला त्याने तसेच सांगितले. जावयाने संमती दिली. भद्रशावाला परत जायचे निघाला तेव्हा श्याम बालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले. तो हंडा घेऊन भद्रशावाला घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सूरजचंद्रिकेचा आनंद गणगणात मावेना. घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले. आता पाहते तर काय, हंड्यात धन नव्हतेच, होते फक्त कोळशे. महालक्ष्मीचे अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळशे झाले होते. चंद्रिकेने कंपाळावर हात मारून घेतला. भद्रशावाला हा चमत्कार पाहून चकित झाला होता. दुखाचे दिवस संपत नव्हते, दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. सूरजचंद्रिकेला एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला आला होता. एक दिवस सूरजचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली होती. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. सूरजचंद्रिकेला लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्याम बाला व्रताचे उद्यापन करत होती. श्याम बालेलाही आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले. 4 दिवस मुलीकडे राहून सूरजचंद्रिका परत आपल्या गावात आली. लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांची पूर्वीचे वैभव परत मिळाले. राज्यप्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी खूप म्हणून श्याम बाला माहेरी आली. पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्याम बालेने कोळशे भरलेला हंडा तरी दिला होता, पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही. हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे श्याम बालेचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही. राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता. पण श्याम बालेला आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला. त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली. स्वगृही आल्यावर मालाधाराने श्याम बालेला विचारले, माहेरावरून काय आणलंस? श्याम बालेने बरोबर आलेल्या हंड्याकडे बोट दाखवले. मालाधाराने झाकण काढून आता पाहिले तर काय, हंड्यात मिठाचे खडे. मालाधाराने चकित होता पत्नीला विचारले, हे काय आणलंय? मिठाचं काय उपयोग? श्याम बाला म्हणाली, थोडं थांबा म्हणजे कळलेच तुम्हाला. त्या दिवशी श्याम बालाने कुठलेच पदार्थ मीठ घातले नव्हते. सगळेच पदार्थ आळणी. मालाधाराने जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण त्याला अळणी लागले. मग श्याम बालेने पानात थोडे मीठ वाढले. अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली. हा मिठाचा उपयोग श्याम बालेला पत्नीला म्हणाली. मालाधारालाही तिचे म्हणणे पडले. थोडक्यात जे कोणी महालक्ष्मीचे व्रत श्रद्धेने आणि मनोभावना करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होईल, तिच्यावर तिची कृपा होऊन. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये, मातू नये. नित्यनेमाने श्री महालक्ष्मीचे व्रत करावे. देवीचे मनन चिंतन करावे, म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील, तुमची कामना पूर्ण करील.
महालक्ष्मीची ही कथा कहाणी सपोज संपन्न. गुरुवारची श्री महालक्ष्मी नम. ओम शांती शांती. जर तुम्हाला ही गुरुवारची कथा आवडली असेल तर प्लीज चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.